नमस्कार मंडळी, राम राम. आणि कसं आहे, आजची आपण जी गोष्ट पाहणार आहोत, गोष्ट म्हणजे घडलेली घटना आहे. महाराष्ट्र राज्यातील गोंदिया जिल्हा आणि गोरेगाव तालुका आणि बबई या गावाच्या आसपासची ही घटना आहे. आता ह्याच्यात काय आहे माहिती आहे का, एक मुलगी 18 वर्षाची आणि एक 38 वर्षाचा, म्हणजे कमीत कमी 40 वर्षाला म्हणजे गाठ आलेला माणूस आहे. म्हणजे निम्मार्ध वय संपलेले, थोडक्यात एक्सपायरी डेट संपत आलेली ह्या व्यक्तीची, थोडक्यात असं म्हणायचं ह्या घटनेतनं. तर आता ह्या मुलीचं नाव काय, 18 वर्षाची पौर्णिमा विनोद नागवंशी, आणि 38 वर्षाच्या त्या व्यक्तीचं नाव काय, शकील मुस्तफा सादिक. आता ह्या दोघांचं कसं घडलंय काय, सविस्तर आपण जाणून घेऊ. आता मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला थोडी माहिती देणार आहे, एकदम कमी अवधीत देणार आहे, तुमचाही वेळ वाया नाही घालवता. तर तुम्हाला ह्याच्यातनं पौर्णिमा ही 18 वर्षाची मुलगी, तिचं कुटुंबीय, आई वडील आणि ती, इतर बाकी कोण पण असेल पाठीमागं, त्याचं वर्णन नाही आहे माझ्यापाशी. तर ती वीटभट्टीवर कामाला होती तिथं. 18 वर्षाची ती मुलगी आणि तिचे आई वडील त्या वीटभट्टीवर कामाला होती. आणि त्या वीटभट्टीचा मालक कोण, तर शकील मुस्तफा सादिक हा मालक. त्याचं वय वर्ष 38 आणि पौर्णिमाचं वय वर्ष 18. आता ह्या दोघांमध्ये शरीर संबंधाशी भोग. आता हा तर किती केलं तरी हा मोठाच आहे, 38 वर्षाचा व्यक्ती हा, आणि ही 18 वर्षाची मुलगी. तर ह्या दोघांचं काय झालं, अनैतिक संबंध जुळला. अनैतिक संबंध, प्रेम नाही, अनैतिक संबंध. तर ह्या संबंधातनं एक घात झाला. आता हा घात झाला म्हणजे काय, कोणाविरुद्ध झाला, मोठ्या व्यक्तीबद्दल, त्या 38 वर्षीय बद्दल झाला का ह्या 18 वय वर्ष असणाऱ्या मुलीबरोबर झाला, हे आपण सविस्तर जरा चर्चेत मांडणार आहोत ह्या घटनेतनं. तर काय व्हायचं, ही वीटभट्टीवर कामावर असल्यामुळं आणि हा मालक असल्यामुळं, आता ह्या दोघांचं काय, हे वीटभट्टीचा मालक, ह्याच्याकडे पैसाच पैसा, वीटभट्टी, भरपूर पैसा. आता त्या मुलीला पैशाची शेवट, पैसा ही वाईटच आहे. पैसा ही माणसातनं उठावतो, माणसातही बसावतो. तर मुलीला लागलेली पैशाची सगळ्यात जास्त ओढ. आता त्यातनं तिचं, आणि ती नेमकीच जवानीच्या बहारात आलेली होती. जवानीच्या बहारात आल्यानंतर काय झालं, ह्यांचं अनैतिक संबंध का जुळू नयेत, ते जुळलं. आता हा शकील मुस्तफा सादिक हा तिच्या गरजा पूर्ण करायचा पैशा पाण्याने. काय, तिला जास्त, सगळ्यांपेक्षा जास्त पैसा. आता काय, शरीराची भूक आहे, शरीर संबंध आहे म्हणल्यावर पैसा आहे तर जाणे भागच आहे. आणि गेला, आणि हिला तशीच ओढ लागली, आणि ती ह्याची शरीराची भूक भागवत होती. आणि तो म्हणजे शकील तिला जास्त काम पण सांगत नव्हता, कारण ती त्याची शरीराची भूक भागवत होती. पौर्णिमा 18 वर्षाची ही मुलगी, ही त्याच्या शरीराची भूक भागवत होती. आणि त्या मुलीच्या गरजा पैशा पाण्याच्या, काही लागलेल्या वस्तूंच्या, हा शकील मुस्तफा सादिक हा भागवत होता. कारण वीटभट्टीचा मालक आहे, शेवट पैसा, भरपूर पैसा आहे ह्याच्याकडं. आता ह्याच्यातनं काय होतं, पुढं चालू,
आता ह्यांचा संबंध चालूच राहतात कंटिन्यू म्हणजे पुढे चालूच राहतात. भरपूर वेळ त्याच्यावर भरपूर अवधी जातो. त्याच्यानंतर काय होतं एक दिवशी, म्हणजे ती मुलगी गरोदर राहते, प्रेग्नेंट राहते. आणि काय होतं ह्याच्यातनं, ह्या गोष्टीतनं काय होतं, आता पोरगी ती पौर्णिमा गरोदर राहिली आणि त्यांनी त्या पौर्णिमाने वारंवार काय केलं, त्या शकील मुस्तफा सादिकला फोन केला किंवा सांगितलं बाबा असं असं झालेलं आहे, मी गरोदर राहिलेली आहे आपल्या ह्या संबंधातनं, आता मला तुझ्या संग लग्न करायचंय. शकील मुस्तफा काय म्हणला, सादिक हे असं काय करू नको, हे अबॉर्शन करून टाक, म्हणजे खाली करून टाक, आपण काय होईल ते खर्च मी देतो, पण ते खाली करून टाक. कशाला, तूही मोकळी मीही मोकळा, तुझ्या मार्गाने तू मोकळी, परत तू मला ओळखत नाही मी तुला ओळखत नाही. ते वारंवार म्हणजे परत चालूच राहिलं. त्या शकील मुस्तफा सादिकवर त्यांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, थोडक्यात ब्लॅकमेलिंग. तर तो काय म्हणजे पौर्णिमा त्याच्यावरून वारंवार ब्लॅकमेलिंगचा किंवा हे दबाव टाकत राहिली वारंवार. त्या शकील मुस्तफा सादिकला वारंवार दबाव टाकत राहिले. का, तर माझ्या संग लग्न कर, मी काय खाली करत नाही. तर ह्या प्रकार समोर, आता तुमच्यापाशी हा थोडक्यात मी प्रकार मांडलेला आहे, आणि ह्याच्यातनं काय घटना घडते पुढं चालून ते पण नीटनेटकं बघून घ्या, म्हणजे सविस्तर ऐका तुम्ही. ह्या घटनेतनं काय होतंय, शकील मुस्तफा सादिक हा ह्या गोष्टींना कंटाळून जातो ह्या गोष्टींना, कारण तिच्या धमक्या, वारंवार टॉर्चर करायचं. तर त्यांनी पर्याय काढलेला, त्याला हे केलं नाही खाली, म्हणजे काय असेल ते दोघांचं, ही एक तर जमाई नव्हतं पाहिजे, एक तर ही चुकीच्या गोष्टी होत होत्या. आता झाल्या, त्यातनं मार्ग काढायला तर ह्या गोष्टी, त्या पौर्णिमा विनोद नागवंशी ही व्यक्ती, ही मुलगी त्याच्यावर वारंवार दबाव टाकत होती, मला तुझ्या संग लग्न करायचं, माझ्या संग म्हणजे तुझ्या संग लग्न करायचं, माझ्या संग लग्न कर, नाही तर मी पोलिसात तक्रार देईन किंवा काय करेन. तर शकील मुस्तफा सादिक हा काय झालं, त्याने काय केलं, ह्या गोष्टीला कंट्रोल त्याने काय केलं, शेवट तिला गोड बोलून तिला एका रानात बोलवून घेतलं आणि काय म्हणलं, हा प्रश्न आपण इथं म्हणजे कसा आहे, तुझ्याही जीवनाचं चांगलं होईल आणि माझ्या जीवनाचं चांगलं होईल, म्हणजे आपल्या दोघांचं चांगलं होईल, तर ह्याच्यातनं आपण विचार करू. तिथे गेल्यानंतर ह्यांची म्हणजे ह्या विशेष म्हणजे त्यांचं कसं बोलणं चालणं चालू झालं. त्यानंतर त्याच्यातनं वादविवाद झाले आणि त्याच्यातनं हा प्रकार घडला. काय घडलं, तर शकील मुस्तफा सादिकने काय केलं, आता ह्या वादविवादातनं घडलेल्या त्यातनं त्याला राग आला, म्हणजे राग अनावर झाला त्याला, आणि त्याने काय केलं, तिचा गळा दाबून तिला खलास केला. तर खलास केल्यानंतर काय झाले, तर त्याने तिथं तिची डेड बॉडी जाळून टाकल्यानंतर आता काय झालं, ती दुसऱ्या दिवशी ती अर्धवट जळलेली बॉडी तिथं आलेली शेतकरी त्यांनी पाहिलं की बाबा असं झालेलं. मग त्यांनी गावच्या पोलीस पाटलाला फोन केला आणि तिथं बोलवून घेतलं, आणि गावच्या पोलीस पाटलांनी ही पोलिसांना सविस्तर म्हणजे माहिती दिलेली. का दिलेली, तर पोलीस पाटील आहे गावचा. तर त्यांनी ती माहिती दिल्यानंतर पोलीस यंत्रणा ही कामाला लागली. ती अर्धवट जळलेली बॉडी, त्याच्या अवतीभोवती काय पुरावे गावतात का काय,
ते छाड म्हणजे बाकीचं सगळं शोध चालू झाला. आणि काही दिवसानंतर असं झालं की पोलिसांना डाऊट झाला ह्या गोष्टीचा. काय डाऊट झाला? पौर्णिमा कुठं कामाला होती? वीटभट्टीवर. म्हणजे ही त्यांचा शोध लावता लावता त्यांचं ती काय असेल पंचनामा, तर पंचनाम्यात आढळून आलं की एका मुलीची डेड बॉडी आणि ती 20 ते 25 वर्षाच्या वर्ष असणारी मुलगी आहे, म्हणजे आसपासची असणारी. तर त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सविस्तर सगळं तिथं शहानिशा केली. तिथं काय सुगावे लागतात का, पुरावे गावतात का, चौकशी केली इकडची तिकडची. म्हणजे त्या तिथले त्यांच्या लक्षात आल्यानंतर काही दिवसानंतर त्यांच्या लक्षात आलं की ती मुलगी वीटभट्टीवर कामाला होती. नंतर तिथं त्यांचं शरीर संबंध म्हणजे ही पौर्णिमा आणि शकील ह्या दोघांचं शरीर संबंध लक्षात आलं. म्हणजे पोस्टमॉर्टममध्ये त्याचा PM आणि त्याच्यानंतर ते काय असतं DNA वगैरे त्याच्यातनं त्यांना आढळून आलं. आणि ह्या दोघांचं आता शेवटी यंत्रणा हालचाल होणारच. आणि ह्या यंत्रणेमधनं शकील मुस्तफा सादिक ह्याचा सुगावा लागला आणि त्याला पोलिसांनी उचललं. तर त्याने कबूल केलं की मीच हिला मारलेली. आणि का मारलेली? की ही वारंवार मला टॉर्चर करत होती. आणि कशासाठी? तर आमचं शरीर संबंध, अनैतिक शरीर संबंध चालू होते आणि याच्यातून आमची वादावाद होऊन मी तिला मारलेलं आहे. म्हणजे शकील मुस्तफा सादिकने. पोलिसांना त्यांनी गवाही दिलेली. तर पोलीस आता त्याच्यावर कारवाई करत आहे. पण मला असं वाटतं की ह्या गोष्टी घडू नयेत. एकतर ह्या गोष्टी पाहिल्या घडलेल्या अजून तर घडतातच, पण घडू नयेत. कारण आता विचार केला तर जवळजवळ 20 वर्षाचा फरक. 20 वर्षाच्या फरकात आता नात्याने नातं लावायला गेलं तर बघा, आता नातं तर ह्या कलियुगात राहिलंच नाही. शरीराची भूक भागवा गेला आणि झाला अनैतिक, म्हणजे दुसरंच काहीतरी होऊन बसलं. तर सावध व्हा. आणि हे तुम्हाला जर म्हणजे कसं आहे, मी आता पहिलाच व्हिडिओ हा माझ्या चॅनलवर मी सविस्तर जेवढं मला कळलं आहे, म्हणजे जेवढी मला माहिती देता आली ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, इथून पुढे जरा ह्याच्यात बदल होत राहील. तर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला ही म्हणजे क्राईम स्टोरी मी थोडासा उल्लेख केलेला, म्हणजे तुम्हाला थोडं ह्याच्यातलं मुद्द्याचं सांगितलेलं, जास्त नाही सांगत बसलेलो. जास्त सांगत बसलो तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून सांगा. तर धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय.